कोणतीही भाजणी न करता अगदी 2 पिठांचा वापर करून खुसखुशीत चकल्या आज आपण करणार आहोत. त्यासाठी 2 वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी तांदूळ पीठ घेतलेले आहे. दोन्ही पिठं मिक्स करून घ्यायची आहेत किंवा कॉटनच्या फडक्यामध्ये घालून त्याची पुरचुंडी बांधून हे भांडं आपल्याला 15 मिनिटासाठी उकळत्या पाण्यामध्ये ठेवून वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिटानंतर त्यातून काढून बाहेर 5 मिनिटांनी थंड करून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर हे जे पीठ आतमध्ये घट्ट होतं ते फोडून घ्यायचं आहे आणि छान चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यानंतर यामध्ये ओवा, पांढरे तीळ, मिरची पावडर, थोडीशी हळद, धणे जिरे पावडर आणि चवीपुरते मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोणतंही मोहन न वापरता लागेल तसं साधं पाणी वापरून मध्यम स्वरूपाचं पीठ मळून घ्यायचं आहे. सोऱ्याला तेल लावून हव्या त्या आकाराच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे. ही चकली अजिबात तेल जास्त पीठ नाही. मीडियम हीटवरती चकल्या दोन्ही साईडून छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहे. अगदी शेवटपर्यंत ही चकली छान कुरकुरीत राहते आणि अजिबात तेलकट होत नाही. जास्त तेल तळायला लागत नाही आणि तळल्यानंतरही चकली हाताला तेलकट लागत नाही. संपूर्ण माहितीचा व्हिडिओ हा YouTube चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पूर्ण व्हिडिओ नक्की बघा.